गोसासी गावच्या धामणटेक येथील दुर्वांकूर या हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी करीत केला गोळीबार। जेवणाच्या बिलाची मागणी केली म्हणून हॉटेल मालकावरही जीवघेणा हल्ला। हल्ल्यात 26 वर्षीय संदेश गोरडे गंभीर जखमी, मुख्य सूत्रधार मयूर हजारे आणि अक्षय हजारे पसार, अन्य 8 जणांना बेड्या। स्वप्नील रोहिदास गावडे, रोहित रवींद्र दौंडकर, राहुल साहेबराव डफळ, गणेश दिलीप गोरडे, गणेश दत्तात्रय गावडे, मंगेश विलास दौंडकर, शुभम शिवाजी हजारे आणि गौरव राम हजारे यांना अटक। हॉटेल दुर्वांकूरच्या पार्किंगमध्ये आरोपींनी बेकायदा गर्दी जमाव जमवून फिर्यादी निलेश गोरडे यांचा भाऊ संदेश गोरडे, चुलत भाऊ उमेश गोरडे, शशिकांत गोरडे, अक्षय गोरडे यांना शिवीगाळ करून केली दमदाटी। दगड, लाकडी दांडके हॉटेलच्या पार्किंगमधील कुंड्यांनी हॉटेल पार्किंगमध्ये असणाऱ्या 4 चाकी आणि दुचाकी वाहनांच्याही काचा फोडल्या। खेड पोलिसांकडून तपास सुरू। नरसिंह जयंतीनिमित्त माऊलींच्या संजीवन समाधीवर चंदनवटीतून साकारला नरसिंह अवतार। वैभव रूप पाहण्यासाठी भाविकांनी माऊली मंदिरात केली गर्दी। श्री संत गोरोबा काका मंदिरात नरसिंह जयंतीनिमित्त चंदनवटीतून भगवान नरसिंह अवतार। राजगुन्नर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयात आयोजित लोक अदालतमध्ये तडजोडीसाठी ठेवलेल्या 3268 प्रकरणांपैकी 154 प्रकरणे तडजोडीने मिटवली। तडजोडीतून 2,68,37,429 रुपयांची वसुली। दखलपूर्व 1,817 प्रकरणांपैकी 228 प्रकरणं तडजोडीत 16,98,475 रुपयांची झाली वसुली। अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश SB पौळ यांच्या हस्ते राष्ट्रीय लोक अदालतचे उद्घाटन। वरिष्ठ सर दिवाणी न्यायाधीश PS इंगळे, सह दिवाणी न्यायाधीश SB पवार, न्यायाधीश सरिता विश्वंभरन, SB नाईकनवरे यांच्यासह वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे आदींची उपस्थिती। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह महापुरुषांची संयुक्त जयंती उत्सव। गावागावात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल। चाकण शिक्रापूर रस्त्यावर जनावरांची बेकायदा वाहतूक प्रकरणी चाकण पोलिसांकडून बीड जिल्ह्यातील तिघांविरोधात कारवाई। श्याम खरसाडे, रामकिशन खरसाडे, ओंकार खरसाडे यांच्यावर गुन्हा दाखल। पिकअप जीपमधून 3 बैलांची दाटीवाटीने वाहतूक करताना केली पोलिसांनी कारवाई।